भावानं निवांत बसलेलो होतो. सचिन भाऊ कॉल केला, चला आलूरला जाऊन येऊ. काय काम आहे त्याचं माहीत नाही, पण आलूरला जाऊन येऊ असं म्हणलेलं आहे. चला मग जाऊया आलूरला. तर भावांनो चला जाऊया. तर भावांनो जाता जाता आमच्या गल्लीचं तुम्हाला व्ह्यू दाखवून द्यावं म्हणलं. हे बघा आपलं बॅनर लोकमान्य गणेश मित्रमंडळ बेळम. तर बॅनर आमची त्याच्याकडे मारला आणि निघालो आम्ही स्टेट आलूरला. हे बघू शकता की आता आपण आलेलो आहोत महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आलेलं आहे. 4ची शाळा सुट्टी झालेली आहे. तर भाऊन इथं आल्यावर आम्हाला एक आठवण लहानपणीचं आठवण आलं. याला सांगतो तेव्हा 4ची शाळा सुट्टी झाली की मजाच वेगळी होती. तेव्हा तर भावा 4ची सुट्टी झाली ना, भावांनो आम्ही सगळे मित्र एकत्र यायचो. कोणी मस्ती करायचं तर कोणी मारहाण करायचं. आज कळतं लहानपणी मजाच वेगळी होती. आज हे मजा करतात, पण त्यांना काय माहिती मोठं झाल्यावर पैसा किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लास्टला एवढं सांगतोय की काळ बदलला, मोबाईलने अनेक आठवणीची जागा घेतली आहे. पण खरी मजा स्क्रीनमध्ये नाही, ती मित्रासोबतच्या क्षणामध्ये आहे. शाळा हे दिवस पुन्हा नाही, गेले ते दिवस राहिले त्या फक्त आठवणी. तर मित्रांनो हे सगळं आठवणी साला ठेवून आपल्या ब्लॉगकडे वळूया. नमस्कार भावांनो, स्वामी समर्थ. पेढा आणायचा म्हणून भाऊ पुण्याला पेढा आबाळ किती भांडं उठलेलं आहे. आणि भावांनो इकडं बघा ऊस तर सगळं पाऊस तर नाही, ऊस सगळं वाढवलेलं आपल्या इकडे. मित्रांनो आपण आता सध्या पोचलेला आहे आलूर येथे. महात्मा बसवेश्वर चौक येथे आपण पोचलेलो आहोत. तर भाऊ सचिन कुठं घेऊन जाता, आपण पुढे कंटिन्यू ब्लॉगमध्ये बनून राहा. त्याला माहीत नाही की पेढे सापडले त्याला आलूरचे फेमस. तर तुम्ही पाहू शकता सध्याला आलेला आहे आपण आलूर येथे. आलूरचा व्ह्यू पाहून घ्या. मित्रांनो ह्या दुकानचं लोकेशन तुम्हाला सांगायला गेलं तर अक्कलकोटच्या रोडलाच साईडला बेंगळूर बेकरी स्वीट्स आहेत. तिथे साईडला पान शॉप आणि पान शॉपच्या मागे हे दुकान आहे पेढ्याचं. भावांनो तुम्ही कधी आलूरला असेल तर एकदा नक्की विजिट करा. चला तर भावांनो मग मध्ये जाऊन पेढा टेस्ट करूया आपण. दुकाना हेसरीला तर भावानं आपण फायनली आता घेतलेला आहे पेढे इथं खायला सचिन भावन मी. चला तर मग आता खाऊया. तर मित्रांनो महेश भाऊनं मला कॉल केलेला. तर आपण आता सध्याला आलूरमध्ये आहे. आलूर ते आपल्याला मुरुमला जायचं आहे. मुरुमला जायचं असेल तर आम्हाला इथून 12 किलोमीटर जायचं आहे. कंटिन्यू ब्लॉगमध्ये बनवून राहा भावांनो. व्हिडिओ बक्कळ मोठं होतं म्हणून व्हिडिओ इथे स्किप करणार आहेत.
तर मित्रांनो फायनली आता आपण आलेले आहे मुरुममध्ये आल्यावर महेशला पण घेतलं. महेशला म्हटलं की मुरुममध्ये फेमस काय भेटतं चांगलं, म्हटल्यावर महेश भाऊ म्हटला की चला मग जाऊया स्वामी वडापावपाशी. तर मित्रांनो आपण आता आज चाललेलं आहे स्वामी वडापाव सेंटरला. तर चला मग भाऊ तिथं जाऊन वडापाव आपण टेस्ट करूया. तर मित्रांनो आपण आल्याला आपलं बसायला सीट तर सापडलं, पण भाऊंनो गर्दी बक्कळ होतं, त्यासाठी वडापावला थोडं वेटिंग करावं लागणार असं म्हणले त्यांनी. तर ओके वेटिंग करूया. नंतर आम्हाला वडापाव आणून दिलेला आहे. फायनल आता आपण टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे कसा आहे वडापाव खाऊन. तर सचिन भाऊ तुम्ही पाहू शकता की सचिन भाऊ टेस्ट करणार. आता सचिन भाऊ टेस्ट करून आम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगते महेश भाऊ आता बघा टेस्ट करत आहे. सचिन भाऊ श्वास लागला आता मध्ये. मी व्हिडिओ करत बसला वडापाव साईडला ठेवून. तर तुम्ही मुरुममध्ये आला तर स्वामी वडापाव सेंटरला नक्की विजिट करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर भावांनो धन्यवाद.